छत्रपती संभाजीनगरमध्ये यात्रेसाठी गेलेल्या कुटुंबांच्या घरात चोरी। एकूण 1,44,000चा ऐवज चोरीला। छत्रपती संभाजीनगर सिडको परिसरातील योगेश साळवे यांच्या तक्रारीनुसार सिल्लोड तालुक्यातील धोत्रा येथे यात्रेसाठी संपूर्ण कुटुंब गावी गेले होते आणि हीच संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात चोरी केली आहे। चोरट्यांनी कपाटात ठेवलेले मौल्यवान दागिने असा एकूण 1,44,000चा ऐवज चोरलेला आहे आणि पहाटे घरी आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला। घरात प्रवेश केला असता कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले आणि दागिने आढळून आलेले नाहीत। तेव्हा त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती सिडको पोलिसांना दिली। पहाटे 4च्या सुमारास सिडकोतील पवननगर भागात हा प्रकार उघडकीस आलाय आणि या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। तर सिडको परिसरामध्ये एक चोरीची घटना घडलेली आहे। तर ती चोरीची घटना अशी आहे की ते कुटुंबीय आहे, ते यात्रेकरता गेलेलं होतं। यात्रेकरता गेलेलं असताना त्या घरातील चोरी झालेली आहे। सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणचे आपल्याला अवेलेबल झालेले आहेत। सीसीटीव्ही फुटेजवर आपलं काम चालू आहे, त्याच्यातून आरोपी नक्कीच लवकरात लवकर आपण निष्पन्न करणार आहोत। तर त्याच्यामध्ये सोनं आणि कॅश रक्कम असे एकूण 1.5 लाखाचा मुद्देमाल चोरीला गेल्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालेला आहे। आरोपी अजून निष्पन्न नाहीये। सीसीटीव्ही फुटेज आपल्याला प्राप्त झालेले, त्या सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण आता आरोपी पर्यंत लवकरात लवकर पोहोचू। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा। नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी।